हेलो बच्चों, मैं पिछले भाग में आपको पढ़ाए थे शिक्षा पाठ के पद्य के सारांश। अभी इस पद्य के व्याकरणांश, प्रश्नोत्तर और पूरक वाचन को पढ़ाऊंगी। ध्यान से सुनो। अभ्यास। फर्स्ट मेन, एक वाक्य में उत्तर लिखिए। फर्स्ट क्वेश्चन, शिशु ने रो रो कर क्या सीखा है? शिशु ने रो रो कर हंसना सीखा है। सेकेंड क्वेश्चन, शिशु ने लघु होकर क्या सीखा है? शिशु ने लघु होकर बढ़ना सीखा है। शिशु ने चलना कैसा सीखा है? शिशु ने गिर गिर कर चलना सीखा है। फोर्थ क्वेश्चन, शिशु ने सब कुछ कहाँ आकर सीखा है? शिशु ने सब कुछ इस दुनिया में आकर सीखा है। फिफ्थ क्वेश्चन, चंगो ने क्या सीखा है? चंगो ने चढ़ना सीखा है। सिक्स्थ क्वेश्चन, मुरली ने गाना कैसा सीखा है? मुरली ने उर छेद कर गाना सीखा है। सेवेंथ क्वेश्चन, वारिदरों ने पानी बरसाने कैसे सीखा है? वारिदरों ने पानी बरसाना मिट मिट कर बरसाना सीखा है। एट्थ क्वेश्चन, नदियों ने बहना कैसा सीखा है? नदियों ने गिर गिर कर बहना सीखा है। सेकेंड मेन, दो तीन वाक्यों में उत्तर लिखिए। फर्स्ट क्वेश्चन, शिशु ने दुनिया में आकर पहले क्या क्या सीखा है और कैसे सीखा है? शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा है, लघु होकर बढ़ना सीखा है, गिर गिर कर चलना सीखा है। सेकेंड क्वेश्चन, पानी कैसे बरसता है? नदियाँ कैसे बहती है? मिट मिट कर वारिदरों ने पानी बरसाना सीखा है, तरु गिरिवर से गिर गिर कर नदियों ने बहना सीखा है। ओके बच्चों, अभी थर्ड में अनुरूप शब्द लिखिए। चंग चढ़ना, वारिधर बरसाना। सेकेंड वन, दुनिया जगत, उर चाती। थर्ड वन, नदी बहना, मुरली गाना। फोर्थ वन, भूख प्यास, शब्द युग्म, मिट मिट कर द्विरुक्ति। फोर्थ में जोड़कर लिखिए। फर्स्ट वन, शिशु हंसना। सेकेंड वन, गिरिवर नदी। थर्ड वन, चंग चढ़ना। फोर्थ वन, गाना मुरली। फिफ्थ में विलोम शब्द लिखिए, ऑपोजिट वर्ड लिखना है। फर्स्ट वन, रोना हंसना, चढ़ना उतरना, मिटना दिखना, गिरना उठना। सिक्स्थ में अन्यवचन रूप लिखिए। नदी नदियाँ, मुरली मुरलियाँ, वाणी वाणी, स्मृति स्मृतियाँ। सेवेंथ वन, पर्यायवाची शब्द लिखिए। शिशु बच्चा, दुनिया संसार, वारिदर बादल, चंग चढ़ना। चंग को पतंग भी लिख सकते हो। एथ वन, तार वाले ताप वाले अन्य संगीत साधनों की सूची। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಮ್ಯೂಸಿಕಲ್ ಇನ್ಸ್ಟ್ರೂಮೆಂಟ್ಗಳ ಹೆಸರನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಪಟ್ಟಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ನೀವು ಗಮನ ಇಟ್ಟು ಓದ್ಕೊಳ್ಳಿ. ಸಿತಾರ್, ತಬ್ಲಾ, ಮುರ್ಲಿ, ಬೀನ್, ವೀಣಾ, ಡಫ್ಲಿ, ढोलक, शहनाई, सारंगी, गिटार, हारमोनियम, घटम। नाइन्थ वन, नमूने के अनुसार सही वर्तनी वाला शब्द लिखिए। एग्जाम्पल, ವಾರಿದರ್ ವಾರಿದರ್ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಈ ಎರಡೆರಡು ಪದ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ತಪ್ಪಿರುತ್ತೆ ಒಂದು ಸರಿ ಇರುತ್ತೆ. ಸರಿ ಇರೋದನ್ನು ಈ ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು.
ಫಸ್ಟ್ ಒನ್ ದುನಿಯಾ, ಇಲ್ಲಿ ಎರಡನೇದು ಇದೆಯಲ್ಲ ದುನಿಯಾ ಅಂತ, ಅದು ಕರೆಕ್ಟು. ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ಶಿಶು, ಶಿಶು ಅಂತಿದೆ, ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಇದೆಯಲ್ಲ ಅದು ಕರೆಕ್ಟು. ಥರ್ಡ್ ಒನ್ ಮುರಳಿ, ಮುರಳಿ, ಇಲ್ಲಿ ಎರಡನೇದು ಇದೆಯಲ್ಲ ಮುರಳಿ, ಅದು ಕರೆಕ್ಟ್. ಫೋರ್ತ್ ಒನ್ ಗೀರ್, ಗಿರ್, ಗಿರ್ ಎರಡನೇದು ಇದೆಯಲ್ಲ ಅದು ಕರೆಕ್ಟ್. 10th में 8 नदियों के अधूरे नाम दिए गए हैं, उन्हें पूरा कीजिए. मंदाकिनी, घाघरा, कावेरी, गंडक, महानंदा, अलकानंदा, यमुना, कोसी. इधर देखिए ब्रैकेट में अभी देखे ना, अभी ಇಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವುದು ಫಿಲ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಅಲಕಾನಂದ, ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ಯಮುನಾ, ಥರ್ಡ್ ಒನ್ घाघरा, फोर्थ वन कोसी, फिफ्थ वन महानंदा और सिक्स्थ वन मंदाकिनी, सेवेंथ वन कावेरी, एट्थ वन गंडक. 11th में इन कविता की अंतिम 4 पंक्तियाँ कंठस्थ कीजिए. ಅಂದರೆ ಈ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಕೊನೆಯ 4 ಲೈನ್ಸ್ ಇದೆಯಲ್ಲ ಅದನ್ನು ನೀವು ಬಹಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಅದ್ಯಾವುದು? ಮಿಟ್ ಮಿಟ್ ಕರ್ ವಾರಿದರೋನೆ ಪಾನಿ ಬರ್ಸಾನ ಸೀಕಾ, ತರು ಗಿರ್ಗಿರ್ ತರು ಗಿರಿವರ್ ಸೆ ಗಿರ್ಗಿರ್ ಕರ್ ನದಿಯೋನೆ ಬಹನಾ ಸೀಕಾ. ಈ 4 ಲೈನ್ನ ನೀವು ಬಹಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಈಗ ನೆಕ್ಸ್ಟು ಪೂರಕ್ ವಾಚನ್, ಪಡಿಯೆ ಔರ್ ಲಿಖಿಯೆ. ಇದು ಒಂದು ಪದ್ಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಪೂರಕ್ ವಾಚನಲ್ಲಿ, ಅದು ಓದ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಮೀನಿಂಗ್ ಹೇಳ್ತೀನಿ, ಗಮನ ಇಟ್ಟು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳಿ. फूलों से हम हंसना सीखे और कली से मुस्काना, पत्तों से मस्ती में झूमे, डाली से ಜುಕ್ 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 ಜಾನ. ಅಂದರೆ ಹೂಗಳಿಂದ ನಾವು ನಗೋದನ್ನು ಕಲ್ತ್ವಿ, ಮೊಗ್ಗುಗಳಿಂದ ನಾವು ಮುಗುಳ್ನಗೋದನ್ನು ಕಲಿತೀವಿ, ಮತ್ತು ಎಲೆಗಳು ಎಷ್ಟು ಮಸ್ತಿಯಿಂದ ಅಂದರೆ ಹಿಂಗೆ ಎಷ್ಟು ತಲೆ ದೂಗ್ತಾ ಹಿಂಗೆ ಹಾರಾಡ್ತಿರುತ್ತವಲ್ಲ ಅದನ್ನು ಕಲಿಬೇಕು. ಈ ರೆಂಬೆಗಳಿಂದ ನಾವು ಜುಕ್ನಾ ಸೀಕಾ ಅಂದರೆ ತಗ್ಗಿ ಬಗ್ಗಿ ನಡೆಯೋದನ್ನು ಕಲಿಬೇಕು. ಸೀಕ್ ಮಸ್ತಿ ನದಿಯೋನ್ ಸೆ ಜೀವನ್ ಮೇ ಬಹತೆ ಜಾನ. ಅಂದರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನೇ ಏಳು ಬೀಳುಗಳಿದ್ರೂ ನದಿ ಹಾಗೆ ನಾವು ಹರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರಬೇಕು, ಎಲ್ಲವನ್ನು ಫೇಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು. ಬೋಲಿ ಸೀಕೆ ಹಮ್ ಕೋಯಲ್ ಸೆ ಮಧುರ ಗೀತ್ ಹರ್ದಮ್ ಗಾನ. ಅಂದರೆ ಕೋಗಿಲೆ ಹಾಗೆ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಮಧುರವಾಗಿ ಇರೋ ಮಧುರತೆಯನ್ನು ಕಲಿಬೇಕು. ಅದು ಯಾವ ರೀತಿ, ಅದು ಬಾಯಿ ಬಿಟ್ರೇ ಅದರ ಕಂಠನೇ ಕೇಳೋಕ್ಕೆ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಲ್ವಾ, ಆ ಥರ ನಾವು ಮಧುರತೆಯನ್ನು ನಾವು ಮೈಗೂಡಿಸ್ಕೋಬೇಕು. ಚಂದಮಾಮ ಸೇ ಹಮ್ ಸೀಖೆ ಶೀತಲ್ತಾ ಬರ್ಸಾನ. ಚಂದ್ರನಿಂದ ನಾವೇನು ಕಲಿತೀವಿ? ಯಾವಾಗಲೂ ಪ್ರಶಾಂತವಾಗಿರುವಂಥ ತಂಪಾದ ಕಾಂತಿಯುಕ್ತವಾಗಿರೋದನ್ನು ಕಲಿಬೇಕು. ಅವ್ರ ಮೇಘ ಸೇ ಸೀಕೆ ಹಮ್ ಸಬ್ ಸೂಕೆ ಕೋ ಸರ್ಸಾದೇನ. ಅಂದರೆ ಮೇಘ ಅಂದರೆ ಕ್ಲೌಡ್ಸ್, ಅದು ಕರಗಿ ನೀರಾಗಿ ಹರಿದು ಒಣಗಿದ ಎಲೆ ಮತ್ತು ಗಿಡ ಮರಗಳನ್ನು ಹೇಗೆ ಚಿಗುರಿಸುತ್ತೆ ಹಾಗೆ ಆ ರೀತಿ ನಾವು ದುಃಖದಲ್ಲಿರೋವರ ಮನಸ್ಸುಗಳಿಗೆ ಸಂತೋಷವನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡಬೇಕು. ऐसी सीख सदा हमें सीखे जिससे जीवन हरा रहे, ಶಿಕ್ಷಾಯೇ ಹೋ ನಿತ್ ಐಸಿ ಹಿ ಜಿನ್ಸೆ ಜೀವನ್ ಬರ ರಹೆ. ಅಂದರೆ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ವಿದ್ಯೆ ಕಲಿಕೆಯನ್ನು ಕಲಿಬೇಕು ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಜೀವನ, ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿರುವವರಂಥ ಜೀವನ ಯಾವಾಗಲೂ ಹಸಿರಾಗಿರುವಂತಹ ಕಲಿಕೆಯನ್ನು, ನಡತೆಯನ್ನು ನಾವು ಕಲಿಬೇಕು. ಮತ್ತು ಯಾವ ರೀತಿಯ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಕಲಿಬೇಕು ಅಂದರೆ ಅದು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಂದು ಉನ್ನತವಾದ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಾವು ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸುವಂಥ ಒಂದು ಕ್ವಾಲಿಟಿಯನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸ್ಕೋಬೇಕು. ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆಯ ಲೈಫನ್ನು ಲೀಡ್ ಮಾಡುವಂಥ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ನಾವು ಕಲಿತು ಮುನ್ನಡೆಯಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳೇ? ಈಗ ಇದರ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಸ್ ನೋಡೋಣ. ಫಸ್ಟ್ ಒನ್, फूल और कली से हमने क्या सीखा है. फूल और कली से, फूल से हंसना और कली से मुस्काना सीखा है. सेकेंड वन, नदी और कोयल से क्या सीख सकते हैं. नदी से हम जीवन में बहना सीखा है और कोयल से गाना सीखा है. चंदमामा तथा मेघ हमें क्या सिखाते हैं.
चंदमामा से शीतलता सीखता है और मेघ से हम सब सूखे को सरसा देने का सीखते हैं। फोर्थ वन, हमें किस प्रकार की सीख की आवश्यकता है? हमें ऐसी इस प्रकार की सीख की आवश्यकता है कि जिससे जीवन हरा रहे। ओके बच्चों, आप लोगों के सब कुछ समझ में आए ना? और एक बार आप ध्यान से पढ़ लो। ठीक है, हमारे चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो, कमेंट करो बच्चों। थैंक यू।